एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी केली जाते। शंभू भक्तांच्या मागणीला भाजप नेते नितेश राणेंनी पाठिंबा दिलाय। छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष सहन करणार नाही असं नितेश राणे म्हणाले। नितेश राणेंनी इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी केली जाते। शंभू भक्तांनी ही मागणी केली होती, त्याला भाजप नेते नितेश राणे यांनीही पाठिंबा दिला। आमच्या छत्रपती संभाजी राजेंनी इस्लाम स्वीकारला नाही, धर्मांतर केलं नाही, ह्याचा राग ह्या पिल्लावळांच्या मनात आहे। आणि म्हणूनच तिरंगा यात्राच्या नावाने छत्रपती संभाजी राजेंवर ह्यांचा द्वेष हे ह्या निमित्ताने दिसून आला। आज राज्यभर शिवशंभू भक्त संभाजी राजेंचे अनुयायी मावळे हे सगळीकडे ठिय्या आंदोलन करतायत। आणि हा इम्तियाज जलील नावाचा हिरवा सापाला लवकरात लवकर तुम्ही अटक करा अशी मागणी आमचे सर्व शिवशंभू भक्त करतायत। त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे। तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे। माफ करा, नितेश राणेंनी ही मागणी केलेली आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष सहन करणार नाही असं राणे म्हणतायत। याशिवाय शंभू भक्त जी मागणी करतायत त्याला नितेश राणेंनी पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या आधी इम्तियाज जलील यांना अटक होते का ते बघावं लागणार आहे। आणि तसं झालं तर एमआयएमला मोठा धक्का राज्यामध्ये बसण्याची शक्यता आहे, कारण एमआयएम सुद्धा तयारी करत असेल विधानसभा निवडणुकीची। पण त्याच्या आधीच इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।